ए नारायण, भोपळा खाणार का? नाही, हे काय असं दाखवतेस तू? अरे एवढं नवीन कानातलं घेतलंय आणि तुझं लक्ष पण नाही गेलं बघ. नाही, छान आहे छान आहे. मग खाशील ना भोपळा? ही ट्रिक आहे हा, असं नाही चालणार. म्हणजे हे तू आधी असं दाखवते आणि मग म्हणते भोपळा खाणार का, हे नाही चालणार. अरे पण मी कुठे म्हटलं मी भोपळ्याची भाजी करते. आपण भोपळ्याचं रायतं करायचंय. सगळ्यात आधी भोपळ्याचे तुकडे करून आपल्याला तो थोडंसं मीठ घालून शिजवून घ्यायचंय. भोपळा शिजल्यानंतर जे उरलेलं पाणी असतं ते आपण गाळणीतून गाळून घ्यायचे. कारण काय असं भोपळ्यात स्वतःच असं पाणी असतं, त्यामुळे हे पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचंय, नाहीतर मग आपलं रायतं पातळ होणार. आता हे तुकडे पूर्ण थंड होऊ द्यायचे. आता आपल्याला याच्यावर छानपैकी फोडणी करायची. फोडणीमध्येच काजू घालणार आहोत आणि तो एकदम मिक्स केल्यावर छान लागतो. तुम्हाला भोपळा आवडो अथवा न आवडो, हे रायता तुम्हाला नक्की आवडणार आहे. तो काजूचा बाईट पण एकदम छान लागतो. श्रावणात ही नक्की ट्राय करायची रेसिपी आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी फॉलो करायचे ए नारायण.